नमस्कार विद्यार्थ्यांनो, सगळ्यांचं स्वागत आहे. नाशिक प्रशासकीय विभागातील बॉर्डरवरचा असलेला एक महत्वाचा जिल्हा आज आपण कव्हर करणार आहोत, धुळे. याआधी आपण जळगाव आणि नंदुरबार या खानदेशातील काही महत्वाच्या जिल्ह्यांना जाणून घेतलेला आहे. आज आपण धुळ्याकडे वळतो विद्यार्थ्यांनो. नॅशनल हायवे 3 वर असणारं एक महत्वाचं शहर म्हणजे धुळे. आता धुळे शहराचा जर आपण इतिहास बघितला विद्यार्थ्यांनो, ऑब्विसली दोन गोष्टी इथं प्रकर्षाने तुम्हाला सांगाव्या लागतील. जेवढे काही धुळेकर आपलं लेक्चर बघत असतील त्यांनी काळजीपूर्वक बघा. जे घटक तुम्हाला कदाचित माहिती नसेल आपल्या शहराविषयी, त्यांनी ही गोष्ट अभिमानाने जाणून घ्या. तापी आणि पाझरा नदीच्या किनारी वसलेलं धुळे आणि प्रकाशा या वसाहतींच्या अश्मयुगीन मानवाचा संदर्भ इथं सापडलेला होता. आणि प्रकाशा येथील उत्खननामध्ये इव्हन आपल्या 10वीचं जे पुस्तक आहे आणि 11वीचं नवीन स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा धुळे शहराचा उल्लेख आहे. आणि इसवी सन पूर्व 4थ्या आणि 3ऱ्या शतकामध्ये काच आणि मातीच्या वस्तूंमध्ये इथं सम्राट अशोका मौर्य काळातील त्याचं अस्तित्व किंवा त्यांचं साम्राज्य इथं असण्याचं प्रूफ इथं सापडलेलं आहे किंवा ते सिद्ध झालेलं आहे. त्यानंतर तुमचं पितळखोरा लेण्यांमध्ये काही महत्वाच्या पैठणशी संबंध इथं असलेला महत्वाचा भाग होता. त्यानंतर इसवी सन 316 ते 367 रुद्रदास आणि स्वामीदास मुलुंड यांनी इथं काही स्वरूपामध्ये साम्राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि पुढे तुघलक राजा, त्यानंतर रजा फारुकी याच्या कार्यकाळामध्ये किंवा त्याला बहाल करण्यात आलेलं होतं देवपूर आणि जुने धुळे, असं अकबर बादशाहचाही संबंध इथं आलेला होता. हा थोडासा ऐतिहासिक काल संदर्भ तुम्हाला देणं गरजेचं आहे, ते समजून घेत चला. आणि त्यानंतर मग पुढे ब्रिटिश काळातील आपण जर संबंध जर बघितलं विद्यार्थ्यांनो, तर तुम्हाला नीट लक्षात येईल की पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असं वेगवेगळे करून मग पुढे नवापूर, पिंपळनेर, शहादा, शिरपूर, शिंदखेडा तालुके असे समाविष्ट करण्यात आलेले होते. त्यानंतर 1887 साली पिंपळनेर तालुक्याचं मुख्यालय साक्री येथे हलवून त्याचं नाव साक्री तालुका असं करण्यात आलेलं होतं. आणि 1950 ला अक्कलकुवा हा नवीन तालुका अस्तित्वात आलेला होता. तर 15 ऑगस्ट 1900 ला जवळपास धुळे चाळीसगाव रेल्वे सुरू करण्यात आलेली होती. म्हणजे हा ऐतिहासिक संदर्भ तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 1 जुलै 1998 ला धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा झालेला आहे. तर तुमचं 1 मे 2016 ला धुळे शहर, पिंपळनेर, दोंडाईचा असं तहसील कार्यालयांची स्थापना करण्यात आलेली आहे. याच्या संदर्भात वेगळी जी काही माहिती विद्यार्थ्यांनो तुम्हाला आपल्या धुळे.gov.nic.in याच्यावरती तुम्हाला परिपूर्ण पद्धतीने उपलब्ध होईल. मग आता धुळ्यामध्ये आपण जेव्हा म्हणतो महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे, तर ती लक्षात घ्या. धुळे महानगरपालिकेची स्थापना याची झालेली विद्यार्थ्यांनो 30 जून 2003 ला स्थापना झालेली आहे. एवढं नीट लक्षात घ्या. काही महत्वाची आकडेवारी तुम्हाला एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आणखी महत्वाचं सांगाल. आणि सगळ्यात महत्वाचं, धुळे शहराचा जो काही आराखडा आहे विद्यार्थ्यांनो, तो स्थापण्याचं काम, काही महत्वाच्या मूलभूत सुविधा अजूनही इथं बिल्डअप करण्याचं काम चालू आहे, होत आहे. काही गोष्टी ज्या असतात विद्यार्थ्यांनो त्या वेळेनुसार स्थापन होत असतात. क्षेत्रफळामध्ये जर आपण बघितलं तर 8073 चौरस किलोमीटर मुख्यालय ऑब्विसली धुळ्यामध्ये येतं. आणि धुळे शहराचा आराखडा ऍज युजल जसं सांगितलं की सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं शिक्षण पुण्यात झालेलं होतं. ठीक आहे. बाकीच्या काही आकडेवारीकडे पण येतो. स्थान आणि विस्ताराचा जर भाग बघितला विद्यार्थ्यांनो, धुळे जिल्ह्याच्या उत्तरेस तुमचा नंदुरबार जिल्हा आणि मध्य प्रदेशची सीमा आहे. मेवाड हा मध्य प्रदेशचा भाग येतो. पूर्वेमध्ये जळगाव जिल्हा येतो. दक्षिणेस नाशिक जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागातील येतो. पश्चिमेला गुजरातची सीमा आणि नंदुरबार जिल्हा. आणि प्रमुख 4 तालुक्यांचं जर स्ट्रक्चर बघितलं, धुळे जे आपलं महत्वाचं मुख्यालयाचा भाग आहे, त्यानंतर तुमचं साक्री, शिंदखेड आणि शिरपूर. जर आपण भाग बघितला धुळे इकडून नाशिक वरून जाणारा तुमचं नॅशनल हायवे 3 ज्याचा 848 झालेला आहे, साक्री, शिंदखेड आणि शिरपूर असा 4 छोटस क्षेत्रफळांच्या याच्यात येतं. तो पण एक भाग नीट लक्षात घ्या. नद्यांमध्ये इथं जर बघितलं, तापी ही प्रमुख नदी आहे आणि तिच्या ज्या काही उपनद्या बघितल्या विद्यार्थ्यांना आपण पांझरा, अनेर, अरुणावती, बुराई आणि अमरावती
भुईमुगाच्या उत्पादनामध्ये हा जिल्हा आघाडीवरती आहे आणि पर्यटनाच्या याच्यात जर बघितलं कपिलेश्वर एक महत्वाचं मंदिर आहे जे तुमचं तापी आणि पांझरा नदीच्या संगमावरती मोडावत या ठिकाणी आहे, तालुका सिंदखेड मध्ये. धुळे हे शहर मोस्टली पांझरा नदीच्या नदीकाठी आहे आणि तुमचा राज्यातून जाणारा सगळ्यात मोठा समृद्धी महामार्गापेक्षा सर्वात मोठा, नीट लक्षात घ्या, समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा तुमचा NH6. आता त्याचा बदललेला क्रमांक किती आहे तो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. ऍक्च्युली हजिरा ते कोलकाता हा तुमचा 10 जिल्ह्यांमधून जाणारा आहे. तर त्यांचा एक महत्वाचा भाग लक्षात ठेवायचा आहे. राजवाडे हे ऐतिहासिक संग्रहालय सुद्धा आपल्या इथंच आहे. पुढे मी सोनगिरी किल्ला, लळिंग किल्ला यांचाही पण काही संदर्भ सांगणार आहे. आणि दोंडाईचा हा तुमचा मिरचीचा सगळ्यात मोठा बाजार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं NH3 आपलं दिल्ली मुंबई कॉरिडॉर जो आहे, इव्हन भविष्यातील हा रोड एक्सटेंड होतोय आणि तुमचा पुढे तिकडून सुरतला सुद्धा बायपास इकडून होणार आहे. आणि धुळे जिल्ह्याची उल्लेख दुधा तुपाचा जिल्हा म्हणून सुद्धा केला जात असतो, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. तर काही महत्वाची गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वरून जे काही आपल्याला एकूण उपजिल्हा रुग्णालय किती आहे, आयुर्वेदिक दवाखाने किती, उपकेंद्र किती आहे, नगरपालिका 2 आहे, महानगरपालिका 1 आहे, ग्रामपंचायती 551च्या जवळपास आहे, एकूण गावं 682 किलोमीटरच्या याच्यात, क्षेत्रफळ सांगितलंय, 4 तालुके येतात. काही महत्वाचा घटक आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि महत्वाचे पर्यटन स्थळांच्या बाजूने जर बघितलं आपण विद्यार्थ्यांनो, महत्वाचे पर्यटन स्थळ जर आपण बघितलं, लळिंग किल्ला हा गायना टेकड्यांवर डिपेंडंट आहे. आणि तुमचा जो हनुमान टेकडीची उंची आणि गायना डोंगर हे दोन आपल्याला महत्वाचं आहे, ते तुम्हाला नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा सोनगीर किल्ला आणि भामेर किल्ला. त्याच्याही पुढे जर बघितला तर थायनरचा किल्ला आणि इतिहासाचार्य विका राजवाडे यांचं एक संशोधन केंद्र मंडळ या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. तर अजून जर लोकसंख्येच्या बाबतीत जर आपण बघितलं विद्यार्थ्यांनो, लिंग गुणोत्तरामध्ये जर आपण बघितलं, हा एकूण जिल्हा आहे, सिंदखेड तालुका, अमळनेर वगैरे असा आहे. तर आकडेवारी 2011च्या याच्यानुसार, कारण की काही लेक्चर मध्ये आपली आकडेवारी बाकी राहिलेली होती, तर आपण आकडेवारी 2011च्या नुसार जर बघितलं, लिंग गुणोत्तर आपण जर एकूण धुळे जिल्ह्याचं बघितलं तर ते येतं विद्यार्थ्यांनो 946. नीट लक्षात घ्या, कारण की MPSCच्या प्री आणि मुख्य परीक्षेत आपल्याला ते कामात पडत असतं. साक्षरतेचा जर भाग बघितला विद्यार्थ्यांनो, तर एकूण जिल्ह्याची एकूण 72.8% इतकी साक्षरता आपली धुळे जिल्ह्याची साक्षरता आहे. आणि घनता जर आपण काढली तर घनता सुद्धा थोडीशी कमी पडते. तर महाराष्ट्राची घनता किती आहे 2011ची ते तुम्ही मला सांगायचं आहे, 263. म्हणजे या ठिकाणी काही पायाभूत सुविधा अजूनही विकास होणं गरजेचं आहे. आलं लक्षात. बाकीचं तुम्हाला स्थानिक पातळीचं राजकारण माहिती असतं, त्याबद्दल आपण काही चर्चा करत नाहीये, पण ही आकडेवारी तुम्हाला महत्वाची आहे. आणि अड्डा 24/7च्या ऍप वरती तुम्हाला भरपूर सारी माहिती तशी उपलब्ध आहे विद्यार्थ्यांनो. त्या अनुषंगाने तुम्ही व्यवस्थितपणे प्लॅन करू शकतात, अपडेट घेऊ शकतात. यासाठी आपल्या चॅनलला लिंक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक धुळेकरापर्यंत आपल्या व्हिडिओची गोष्ट गेली पाहिजे. आता घेतोय रजा. टेक केअर. जय महाराष्ट्र.